हे 5 पेय डायबेटिकच्या पेशंटनी नियमित घेतल्यास त्यांची ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होणार आहे. नंबर 1, दालचिनी पाणी. दालचिनीचा गुणधर्म दीपन पाचन आहे, त्यामुळे ती आपली ब्लड शुगर लेवल कंट्रोल करते. तसेच इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी सुधारण्यासही मदत करते. परंतु ज्यांना जास्त पित्ताचा किंवा उष्णतेचा त्रास आहे त्यांनी खूप कमी प्रमाणामध्ये घ्या. रोज रात्री एक छोटा दालचिनीचा तुकडा पाण्यामध्ये भिजत घालून दुसऱ्या दिवशी त्याचा सकाळी काढा करून प्यायचा आहे. नंबर 2, मेथी पाणी. मेथीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते, त्यामुळे ती आपली अन्नातील साखर हळूहळू रक्तात मिक्स करते आणि त्याच्यामुळे नॅचरली आपली ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहण्यास मदत होते. रोज रात्री झोपताना 1 चमचा मेथी दाणे तुम्ही पाण्यामध्ये भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते पाणी नियमित प्या, अथवा ते मेथी दाणे तुम्ही अगदी चावून खाल्ले तरी सुद्धा अतिउत्तम कार्य करणार आहे. नंबर 3, कडुलिंब पाणी. कडुलिंब रक्त शुद्धीकर आहे, वीर्याने शीत आहे आणि त्यातील पानामध्ये असे काही घटक असतात की जी आपली ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यास मदत करत असतात. रोज सकाळी उपाशीपोटी 4 ते 5 कडुलिंबाची पाने खायची आहेत किंवा त्याचा तुम्ही ज्यूस करूनही किंवा काढा करूनही पिऊ शकता. नंबर 4, कारल्याचा रस. कारले कडू असल्याने ती आपली ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यास खूप छान मदत करत असतात. आपल्या रक्तामध्ये असणारे ग्लुकोज आपल्या पेशीपर्यंत पोहोचवायचं काम कारले करत असतात. त्यामुळे नियमित तुम्ही कारल्याची भाजी खाऊ शकता किंवा नियमित 20 ते 30 ml कारल्याचा ज्यूस करून तुम्ही पिऊ शकता. नंबर 5, आवळ्याचा रस. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, व्हिटॅमिन सी आहे आणि आवळा आपले मेटाबॉलिझम बूस्ट करतो. त्यामुळे रक्तातील साखर पेशींना जास्त प्रमाणात पोहोचण्यामध्ये मदत होते आणि आपली नॅचरली ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते. तसेच पॅन्क्रियासचे कार्यही सुधारते आणि इन्सुलिनचा स्त्रावही सुधारायला आवळा मदत करत असतो. त्यामुळे नियमित अर्धा ते 1 आवळा तुम्ही खाऊ शकता. वरील पदार्थाविषयी तुम्हाला काहीही शंका असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये फूड असा मेसेज करू शकता. मी त्यावर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन.